चाललोय जंगलात, तर थोडंसं जंगल फिरून येऊया, जंगल सफारी करूया थोडीशी. सगळं चिकन ना रोस्ट करून घेऊया. हे बघा, एक नंबर असं रोस्ट झालंय बटरमध्ये, खतरनाक सगळं बटर आहे. मित्रांनो, लागला मासा, फिंगर मार्क असेल. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चाललोय जंगलात, तर थोडंसं जंगल फिरून येऊया, जंगल सफारी करूया थोडीशी, आणि भन्नाट चिकनची कुकिंग पण करूया. तर बऱ्यापैकी ऊन वाढायला लागलंय. आता हिवाळा संपायचं नाव घेईल लवकरच, तर सकाळी थोडासा थंडा वाजतो, बाकी गरमी वाढणार आता. तर चला, करवंद वगैरे अजून धरली नाही, आताशी फुलं येत आहेत. हे बघा, आताशी फुलं येत आहेत मध्ये मध्ये कुठेतरी. मिनी जंगल सफारी करत खाली जाऊया. चला, गाडी आणली चिकन रोस्ट करायला हातातून. मधल्या मधल्या वाटा होत्या ना, ज्या शॉर्टकट होत्या त्या सगळ्या बंद झाल्यात. हे बघा, सगळं जंगल, कोणी येतच नाही इकडे. व्हाळात जाऊया, व्हाळात. व्हाळाला अजून पाणी बरंच आहे. दगडाखालून खेकडे पकडायला यायला पाहिजे एकदा, खेकडे सापडले असते मस्तपैकी. तर आज चिकन रोस्ट करायला कोळसा नाही आणलाय, सो जाडी जाडी थोडीशी लाकडं जाळूया आणि त्याच्यावरतीच चिकन रोस्ट करूया. लाकडं शोधायला लागतील, सुकीवाली थोडीशी. बऱ्यापैकी लाकडं जमा केलीत, आता आग लावायची कामं करूया. म्हणजे कसं माहिती आहे, चिकनला मसाला वगैरे लागेपर्यंत ना ह्याचे निखारे पडतील चांगले. तर विस्तव पेटला, आता हळूहळू पेटेल, तोपर्यंत आपण चिकनला मसाला लावूया आणि छान चिकन रोस्ट करूया. फक्त निखारे पडू देत. खूप सारे लाकडं मोठी मोठी लावलेत थोडीशी. तर चिकन आहे आपल्याकडे, तर ह्याला मसाला लावूया मस्तपैकी. आणि रोस्ट करायला चांगले पीस ठेवले ते बघा, ही साईज. लगेच चिकनला मसाला लावून घेतो. कलेजी पण आहे, आलं लसूण पेस्ट आहे, दही ॲड करूया. मिरची पावडर, गरम मसाला आहे, जास्त नको, हलकासा टाकूया. चिकन मसाला आहे, हळद टाकूया थोडीशी. मीठ, ब्लॅक पेपर पावडर आहे, काळी मिरी पावडर. थोडंसं तेल ॲड करूया. तर जाळी ठेवली आहे निखाऱ्यावरती. आता मस्तपैकी आग खाली आहे बरीच, तर ह्याच्यावरती चिकन रोस्ट होईलच होईल. एक लाकूड काढून टाकलंय. सगळं चिकन ना रोस्ट करून घेऊया. विस्तव तर एक नंबर आहे, लवकर होईल.
आणि सगळं एकदाच राहील. तर खूप तापलंय सुसाडमध्ये, चिकन लवकर रोस्ट होईल. हे बघा, हे आहे बटर. तर मस्तपैकी बटर लावूया आता वरती. तर थोडं थोडंसं लावूया, त्याच्यानंतर मग पलटी करून लावूया. हात ॲक्च्युली जवळ पण असा नेवत नाही. हात तुम्ही एवढा जवळ नेलात ना, खूप गरम आहे, खूप गरम आहे, भाजतो अक्षरशः हात. तर लगेचच रोस्ट होईल मला वाटतं चिकन. प्रॉपर टेम्परेचर असेल ना तर चिपकत नाही मला वाटतं. कसं लवकर गरम होतं चिकन, त्याच्यामुळे चिपकत नाही. बघा ह्याला कसं चिपकलं आहे, तरी पण एवढं नाही चिपकलं आहे. हे बघा, एक बाजू लगेचच पूर्ण रोस्ट झाली बघा. रोस्ट झालेले इकडे ठेवूया, कारण इकडे आग कमी आहे, तरी करपणार नाही एकदम. हे बघा, हा म्हणताना चिकन रोस्ट झालं सगळं लगेचच. आज लवकर चिकन रोस्ट झालं एकदम चांगल्या प्रकारे. हा लेग पीस मस्तपैकी बटर लावून रोस्ट केले. एकदम इझी जाते काठी त्याच्यामध्ये. चिकन तर रोस्ट झालंय एकदम मस्तपैकी. आता ना याला लसूण आणि बटरचा मस्तपैकी तडका देऊया, म्हणजे खतरनाक टेस्ट लागेल. खाऊन बघूया आधी प्रॉपर. काळीच आहे कोंबडीचा, जबरदस्त आहे. ह्याच्यातले थोड्या पीस ना मस्तपैकी लसूण आणि बटरचा तडका देऊया, बघूया कसे लागतात. आणि थोडे काही पीस मस्तपैकी ग्रेव्ही बनवूया त्याची बटरमध्येच. बटर, कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये. हे बघा, हे एवढी लसूण सोलली आहे, तर मस्तपैकी एकदम बारीक करून घेऊया. हे बघा, ही लसूण एकदम बारीक करून घेतली. हे चिकन आहे रोस्ट केलेलं. तर बटर टाकूया खूप सारं. हे बटर खूप सारं. आज कसं माहिती आहे, बटरचं खाई त्याला देऊ दे असं विषय आहे. बटर झाले मेल्ट एकदम. लसूण बारीक केलेली. लसूण पण लगेच काही झाले. तर हे टाकूया आता चिकन बटरमध्ये. तर सगळे पीस टाकूया नको, तेवढे 3-4 पीस टाकलेत फक्त, आणि आपल्याला 3-4 पीस बस होतील. हे बघा, एक नंबर असं रोस्ट झालं आहे बटरमध्ये, खतरनाक. सगळं बटर आहे. तर आता ग्रेव्ही बनवूया. तर तेल टाकले थोडंसं. हे कांदा आणि टोमॅटो प्युरी आहे, तर त्याचीच ग्रेव्ही बनवणार आपण मस्तपैकी. तर प्युरी आहे ना थोडीशी भाजू देत चांगली. त्याच्यानंतर मसाले टाकूया. जबरदस्त. मस्तपैकी फ्राय केलेला लसूणचा स्वाद येतोय, आणि बटर पण खूप सारं आहे. मिरची पावडर आहे थोडीशी, चिकन मसाला आहे थोडासा, गरम मसाला आहे थोडासा.
मस्तपैकी ग्रेव्ही रेडी झाली आहे. त्याच्यामध्ये टाकूया आता रोस्ट केलेलं चिकन. थोडीशी वरून कोथिंबीर हवी होती, कोथिंबीर आपण आणली नाही. हे बघा ग्रेव्हीमधलं चिकन आहे रोस्ट केलेलं. हे इकडे रोस्ट केलेलं चिकन आणि भाकरी आणली मस्तपैकी. तर ही नाचणीची भाकरी आहे, ग्रेव्हीसोबत एकदम मस्तच लागेल. तर या खायला या. भाकरीसोबत कशी लागते सगळ्यांना बटरचा फ्लेवर येतोय ग्रेव्हीला पण. आणि मस्त एकदम अशी मसाल्यातली वाटत नाही, थोडी थोडी गोडसर वाटते. मसाले पण आपण जास्त नाही टाकले त्याच्यात. ती ग्रेव्ही खूप छान झाली आहे. चिकन आहे ग्रेव्हीमधलं. चिकन भन्नाट झालं आहे. हे रोस्ट केलेलं चिकन ना, हे रोस्ट केलं आहे ना चिकन आपण बटरमध्ये, त्याच्यापेक्षा ते ग्रेव्हीमधलं चिकन खूप भारी आहे. याची टेस्ट तर आहेच भारी, पण ग्रेव्हीमधलं चिकन त्याच्यापेक्षा भारी आहे. चला आता फिशिंग टाईम. आता खाडीमध्ये फिशिंग करून बघूया मासे आहेत का खाडीमध्ये. चला या मित्रांनो, इकडच्या स्पॉटवरती आलो आहे. आता बघूया. पाणी तर चांगलं आहे, मस्त पाणी आहे. असा कलर पाहिजे पाण्याचा, फक्त मासा आता असायला पाहिजे पाण्यात. इकडे अशी व्हावलंच ना आता तर कोण ना कोण उचलेल. पाट्या किंवा कोकर वगैरे असेल तर अशी व्हावायची खाली गेली. छोटे फिंगर मार्क असतात खाडीत, पाटे असतात. जिवंत चिंगळाला चांगले पकडतात. मित्रांनो लागला मासा. फिंगर मार्क असेल, फिंगर मार्क आहे, फिंगर मार्क. पाटय पाटय, फिंगर मार्क, गोल्डन स्नॅपर. कसलो कलर आहे बघा. एक स्ट्राईक मिस केली आणि लागला. चांगली साईज आहे ही बघा. फिंगर मार्कला असं थोडंसं असं केलात ना, एकदम तळाकडून आणलात ना तर उचलतो लगेच. तर इकडे बघता एक गोबरा लागला, एक गोबरा इम्पोस्टरला. तर याला देवे सोडून, छोटा आहे. कसला गेला मित्रांनो. ह्यो पळता मित्रांनो पाण्याच्या बाहेर. हो बघा असं दगडातच भरूक बघता गोबरो जा. तर मित्रांनो आलो आपण संध्याकाळी फिशिंग करायला. एक पाटही लागली फक्त, एक फिंगर मार्क लागला आणि एक छोटा गोबरा. तर गोबऱ्याला काही सोडूनच दिला. तर आता चला काळू व्हायला आलाय, कल्टी मारूया. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.